गवळणीचा पाय म्हणून मी धरत होतो. टंगड काय धरायचं? अरे वेड्या रे, अरे इथं काय शोधताय रे? गवळणीला शोधतोय. आणि तू त्याचा पाय धरून काय करतोस वेळा कुठचा? अरे मला वाटलं गवळणीचा टंगड आहे. अरे वेडे, हा गवळणीचा पाय नाही आहे. आता बोलत नाही, याचा पाय तुला समजत नाही? अरे माझ्या पुन्हा धावत होते रे ते. तुम्ही इकडे शोधताय काय? गवळणी इथपर्यंत होते, इथनं हुडकवली जाऊन कुठं गेलेल्या मलाच काय समजलं नाही. अरे वेड्या, तुम्ही दोघे पण मूर्ख कुठचे? आम्ही येणार. अरे नाहीतर काय? आणि तू मोठा शान आहे. अरे वेड्यानो, तुम्हाला काय सांगितलं की गवळणी हलवायचे म्हणून? अरे मी बरोबर जात होतो. याला चांगला धरला नसताना तर मी बरोबर त्याला अरे घरी तू बाई, तुझा पण मी बघितलं आणि ह्याला पण पाहिलं. अरे ह्याला एक वेळ सांगितलं, अरे गवळणी जातायत बघ, तर मला काय सांगतो, थांब थोडा वेळ बघतो मी. बरोबर? आणि त्या गवळणीमध्ये तुम्ही दोघे जण जाऊन नाचत होता. अरे तू आणि हा आम्ही नाचत होतो. नाहीतर काय? गवळणी हलवायला धावतोय रंब किती लागला. हे वेड्या, दम नव्हे तो दम बोल. दम लागला असेल तुला. हा तोच तो. अरे बरं, तुम्ही गवळणी पाहिल्यात का रे? असं गवळणी पाहिलेले आहेत, हा, पण मग? बघितलं नाहीत कोणी. बरोबर आहे. सगळ्या शिवी देऊ सांगतोस, पाहिलेले आपण बघितलेलं नाही. अरे वेड्या, पाहणे आणि बघणं म्हणजे वेगळं आहे काय? मोठा फरक. आयला तुम्हाला समानार्थी शब्द गावतात कुठून रे एवढे? बरोबर आहे तो. म्हणजे पाहणे आणि बघणं हा. याच्यात फरक. अरे ह्यानं पाहणं पाहिला पण पुन्हा कुठं बघितला नाही. म्हणजे मागणं पाहणं हा. आणि पुन्हा बघणं. हा बरोबर आहे. मग हुशार आहे, त्याला बघायचे. हा त्याला बघायचे. गवळणी बघायचे. मला त्या पण पुन्हा बघायचे. अरे ते तुला दाखवतो. हे बघ, गवळणी काही वेळापूर्वी अशा इकडून आल्या बघ. हा अशा इकडून येऊन हे बघ, माझ्या बोटाच्या समोर बघायचं. इकडे तिकडे बघित राहायचं नाही. हा काय समजलं ना? हा तुझ्या बोटा समोर. गवळणी इकडून अशा आल्या हा आणि या ठिकाणाहून इथून एक माझ्या पोटाला चावतोस काय? आणि माझ्या पोटात काय बघते तुम्ही दोघे जण? आता तूच बोललास ना बोटा मोहरा बघ म्हणून. अरे वेडे रो, अरे पोटाच्या मोर म्हणजे काय इथे गवळणी बसल्यात? अरे मला वाटलं पोटात आहेत म्हणून मी चालत होतो. तो बस वेळा कुठचा? अरे पोटा समोर आता आहे बघ, हे समोर बघ, ते काय दिसतंय तिकडे लाइटिंग लावलेली आहे ते बघ. अरे म्हणजे समोरचा बघायचा आहे. समोर. अरे मग मोहरा म्हणायचा ना, म्हणजे आम्ही मोहरा बघितलेला असता. समोर म्हणजे आम्ही या बोटा समोरच बघणार तुला जर बोलायचं म्हणजे मला विचार करून बोलायला लागेल रे, कारण काय शेवटी तुमची भाषा वेगळी म्हणायची. बरं, बोटाच्या मोहर बघा माझ्या. हा बघतो. काय केलं गवळणी? हा दाखव. अरे उद्या या बघा गवळणी. अरे ह्यात काय गवळणी? ह्याच गवळणी. अरे सगळ्या पांढल्या फुटू. बघितलं? अरे वेड्या, पांढऱ्या फुटूक नव्हे, चांगल्या गोऱ्या देखण्या चिकण्या गवळणी आहेत. आणि आम्ही काय काला आहो काय? अरे बरं, तुम्हाला काळ म्हणाला तरी कोण? मग त्या पोलीसच्या देवाला कशाला मोठेपणा सांगतो चिकण्या गोळ्या बिल्या आहेत म्हणून. अरे वेड्या, हा काय म्हणतो त्या गवळणी पांढऱ्या फुटूक आहेत. हा. मग मी त्याला सोप्या भाषेत सांगितलं, गवळणी गोऱ्या गोमट्याने चांगल्या चिकण्या आहेत. अरे पण त्या चिकण्या बिकण्या कशाला सांगायला हव्या? ते बघ गोले आहेत झाला मोकला. त्या मोठेपणा कशाला सांगायला हवा? अरे एवढा मला लाड म्हणजे आम्ही तुझ्या सांगायचं म्हणजे आम्हाला लाड येणारच. आमचा मोठेपणा कधी सांगतोस तू? अरे वेड्या, हा. अरे तुम्ही पण काय दिसायला तुझे चिकण्या जा, मग चिकनच आहो आम्ही. एकदम चंद्राचा तुकडा. अरे मग आता कसा बोलला? हा. आता आपण आपल्या कामगिरीकडे वळूया. हा बोलूया ना. तर त्या गवळणी जाऊन विचारायचं, काय इचलायचं? हे गवळणीनो, हे गवळणीनो, तुम्ही आल्यात कुठून? तुम्ही आल्या कुठून? कुठून नव्हे, हा बोला मला आहे. आल्यात कुठून हा आल्यात कुठून? आणि जाणार आणि कुणीकडे? जाणार कुठे? कुठे? बरोबर बोलतोय तो. बरोबर बोलतोय. बरं म्हणजे बरोबरच असणार. हा बरोबर बोलला म्हणजे बरोबर. हा बोला मला आहे. बरं, गवळणी जाऊन विचार, आल्यात कुठून आणि जाणार कुठे? यापुढे मथुरेच्या बाजारी जायचं नाही. गोकुळात जायचं, गोकुळातच जायला पाहिजे. ते मथुरेला जाता कामा नाही असं मला सांगायचं. असं दमात सांगायचं. दमात सांगायचं. चालेल लागल्या. जाय तू. मी जाऊ. हा. अरे बा मी जाणार नाही. मला पोरींची ऍलर्जी आहे. एलर्जी आहे. अरे वाटायला मगाशी तुला पुन्हा बघायचे होते तेव्हा तुला एनर्जी नव्हती. अरे लग्नात बघितलं ना. अरे बरं, आमच्या दादा शाळा जाणतात देख ना. हा. कोण आहे? आम्हीच आहे. तू जायस ना. हा. तू देख नाहीस ना. म्हणजे काय देत ना आता कामगिरी व्यवस्थितपणे पार पाड. हा. आणि या ठिकाणी आणि त्यानंतर आपल्याला श्रीकृष्ण भगवान हा. गोकुळात गेल्यानंतर खूप दही दूध खायला देणार आहेत. नक्की ना? अरे नक्की. हा मग मी जातो. मग जा लवकर. आणि हा रस्ता पलपलीत आहे. मार खावे लागेल. एखादी हात टाका नक्की ना. तुझ्या ओळखीचे असेल ना? नाही मावशी. नाही ना, आजूबाजूचा कुठं तरी असेल बघ. नाही ना.
हो मागे. इकडं कोण नाही, इकडं कोण नाही, इकडं. तर मला वाटलं ते काय म्हणतात इकलं इकलं म्हणून. काय? एवढं आवाज दिला तरी आवाज पाठीवर काय पडला? ते बोलला. हा का बोली? ती माझी पोरगी बघ काय म्हणते ती. काय म्हणाली? ती म्हणते तिच्या खांद्यावर तू हात टाकलास काय. कोणाच्या खांद्यावर? अबे इच्छा इच्छा. ते तुझ्या खांद्यावर हात टाकला? मग काय केलं टाकीन मुश्कतून तुझ्या खांद्यावर हात टाकला मी. कोणाला बसली? कोणाला मग तिच्या खांद्यावर हात टाकला? मग तू काय केलास. हे कोण इकडं फुलं आहे? तुझे मी खांद्यावर हात टाकला? होय मी फक्त असाच ना केला. लहान तरी वाटते काय तेवढी पोरगी तिच्या खांद्यावर तू हात टाकतोस. हा, आम्ही काय असा नाही खांद्यावर हात टाकी. मग कसं टाकता? आम्ही जर खांद्यावर हात टाकायला झाला तर कसं टाकतो माहितीये? कसा कसा ते पहिले इकडे मोलं. ती कसं तुला पाहिजे. अरे लहान पोलांच्या आणि मी केवला म्हणजे खांद्यावर हात तरी पलायला हवा ना. अशी फुलं आहे. ती म्हणते मी तिच्या खांद्यावर हात टाकला, मी खांद्यावर हात टाकला. तू बघतली? अरे होय तूच तिच्या खांद्यावर हात टाकला. आम्ही असा खांद्यावर हात टाकतो. अशी फुलं बघ. अरे पुढे चाल. आमच्याकडे जर खांद्यावर हात टाकायला झाला तर असा चांगला टाकायचा. चांगला टाकायचा म्हणतो. काय ग दिसतोय तसं नाही मग चांगला आहे बघ. अगं बाया मी चालत चालाय. अरे तू आलास कुठून. मी वाटून आलो. तुला कुठे इकडे बघितली वाटत नाही ना ग. नाही मावशी. तुला आला कुठून म्हणतो वाटेन आला. राहतो तरी कुठे हा. आम्ही झाडावर लावतो. असं झाडं असतात त्याच्यावर लावतो. अरे काय ग तुझ्या आदिवासी दिसतोय. आम्ही आधी तुझ्या अगोदरच झाला. अरे वेड्या तुझं नाव तरी काय. माझं नाव काय बोला असं. मग तुला मी हात कसा मारणार. अरे तुझ्याकडे ओळखपत्र पॅन कार्ड आहे का? तुला पेन काढून आले. बस हे काम हातात घेतलं तर ते आधी थांबव. थांबव काम. तुला पण तिला पेन काढून आले. अरे वेड्या तू आधी थांबवते का. मग तू कशाला थांबवतोय? अरे का बाबा तुला तिला पेन होय ना? वेळा कुठचा तुला पण समजत नाही, ह्याला पण समजत नाही आणि त्या पोरीला पण काय तुझ्या बरोबर बोलायला समजत नाही. वेड्या तू हे काय करतात. तुला ती म्हणते पॅन कार्ड म्हणून पॅन काढीत अरे होतो. वेडा आहेस तू. अरे ती पॅन कार्ड म्हणजे तुला ही पॅन कार्ड सांगितली ना. मग काय म्हणाली? ती मुलगी काय म्हणाली. काय म्हणाली? तुझी काय ओळख वगैरे आहे का. म्हणजे जसं कसं आपला जातीचा दाखला असतो, हा. शाळा सोडलेल्याचा दाखला असतो, मतदार कार्ड असतं, आधार कार्ड असतं, अशी अनेक आपल्या ओळखीची कार्ड निघालेत म्हणजे आपले दाखले निघालेत. त्यातच आता नवीन एक निघालंय आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड. म्हणजे पॅन कार्ड असलं ना आपल्याकडे की आपली ओळख, तू राहतोस कुठे काय कुठे तुझे सगळं क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये असतं, तुझी ओळख असते त्याच्यामध्ये, त्याला म्हणतात पॅन कार्ड. अरे बला झाला म्हणलं तू आलास म्हणून. मग म्हणजे अशी नाही ना म्हणाली काय. पॅन काढायला. अरे वेडे काय अरे वेड्या ती गवळण तुला पॅन कार्ड असेल का. अरे वेड्या पॅन कार्ड तुझ्याकडे आहे का. कारण हल्लीच्या जमान्यातले ते मुले बरोबर आहे का नाही. अरे झटकन बोलली माझ्या लगेच लक्षात नाही आला. अरे नशीब तू असले शब्द तू ऐकतोस तरी का. उद्या ह्यानं जर पॅन काढलं नसतं तर पोली काय इथं थांबले असते. वेळा कुठचा तुला त्याच्याशी काय देणं गेलं नाही. तुला बरं असतं तरी नाही तर बोलायला वेळा कुठचा. अरे म्हणून आपल्याला पण थांबायला नको पाहिजे माहितीये काय. बरं हे बघ त्या गवळ्या एक गोष्ट लक्षात ठेव. काय? पॅन कार्ड असे काही शब्द जर त्याने वापरले ना हा. तर त्याचा लगेच अर्थ लावून तू कृती करायला सुरुवात करू नकोस वेड्या. चालेल चालेल आता ह्याच्या मुलं नाही पहिलं गावाला. मला सांगायला आलं की सांगायला येईल. बरं आता मावशीला जोराने हाक मार. जोराने हाक मारू. हा मग आवाज कुठनं घालू. आवाज कुठनं काढू. हा कुठनं आवाज करतोस तू. तो दोन ठिकाणी आवाज काढतो. दोन ठिकाणावर आवाज करतो होय? लगेच मी हाक मारायला लागला. हा तर दोन अरे बेंबीच्या देतापासून हाक मारतो. बेंबीच्या देता बसून हा आणि म्हणजे मोठ्या लोकांना हा. आणि नाकाच्या नाकात आवाज काढणं ह्याला दोन प्रकार म्हणतात. असं होय. म्हणजे दोन प्रकारे हाक तू मारतोस. हा. अरे हा वेळा काहीतरी वेगळंच म्हणत होता. तो यालाच आहे. अरे बरं हे बघ हा तू तोंडाने हाक मार. नाही मी मग जाऊनच येता कशाला एवढा खर्च करू बोलायचा. हा बरं ठीक आहे जाऊ नये. नाही तर वासाला कुठलं ते आवाज काढायचा. वेळा कुठं कुठून आवाज काढला कशाला मग आपल्याला थांबायला नको. चल, बाजूला. हे चालू. हा जातो. त्याला मला बुजगाव ना म्हणते. कोणाची आहे लगेच? चंद्राचा तुकडा नेला बुजगाव ना. काय म्हणाला. मी तिला बुजगाव ना दिसतोय नाहीतर काय बुजगाव नाही तर काय. आणि बुजगावला असं चालतो बोलतो. आणि कॉम्प्युटरवर सगळे चालतात. हा, तुमचा कॅल्क्युलेटर तुमच्या घरातच ठेवा. काय बोलता येत का बाबाशीकडे. हा तू तुझं नाव काय आम्हाला सांग लवकर.
असं नाव काय बोललं असेल असेल नाव म्हणजे काय गं बोलले माझं नाव तुला काय माहिती तिला कसं माहिती असं तुझ्याकडे भाषा आली नाही ती भाषेपेक्षाला आली असली तर तिला विचारतो आपला तुझ्या भाषेला कशी येते भाषेला नव्हती आली नाही नाही सांग लवकर नाव तुला हा कशी मारणार आम्ही काय बोलले नाव असेल काय विसरलं की काय नाव मला त्याचं काय धोंड्या पांड्या काहीतरी असेल मलाच कशी अरे मेलेलो याचं नाव पेंड्या. पेंड्या नाव सांगितलंस म्हणून ते पेंड्या हा होय होय माझं पेंड्याच नाव तुझ्या नक्कीच ना हा हा पेंड्या पेंड्याच काय होय, होय. बघ आठवलं हा आठवला नाही, पेंड्या तुझा हा कोण हा माझा नांगलिया काय बरं पेंड्या तिथे आल्यास कशाला हा रस्ता पलपलीचा ह्या रस्त्याने जायचं नाही म्हणजे हा रस्ता परपरीत आहे ह्या रस्त्याने जायचं नाही आम्ही सुक्या रस्त्याने जाऊ कुठल्याच रस्त्याने जायचं नाही आता कोणी सांगितलं तुला मी सांगतोय तू सांगतोय हा. तुझं काय मी ऐकणारच नाही आमचं ऐकणार नाही हा. आम्हाला विष्णू देवानी सांगितली नाही पेंड्या हा तू दिसतो जरा छान रे चिकना दिसतो मग मी आहे चिकना चिकना आहेस ना मग? पण माझं एक काम कशी एवढंच आहे कन्यासारखं असेल तर कली अरे करण्यासारखंच आहे रे हा तुला कुठले देव आवडतात रे पेंड्या मला हा हा मला भजलंग बली तुझे मारून हा तुझे उभे कसे राहतात तुझं ऐकतोय ना मग तुझा बसणार आहे आता उभे कसे राहतात ते माहिती तुला हा लातात ना कसे राहतात हा एका पायावर लातात हा दाखव मला उभं राहून एकदा दोन पायावर लातात आज दोन पायावर राहतो एका पायावर नको राहू हा पण तो फलवत कुठल्या हातावर घेतात पर्वत या हातावर पर्वत घे हा डाव्या हातावर फलवत आणि गदा गादा उजव्या हातावर घे हा अरे, लाव. हा उभा कसा राहतात आपण तुम्ही जाणार नाही नाही, ना नाही, नाही. हा, मग लालो उभा लालो हा. लाव ना मला बघू दे ना पण हा बघायचंय हा, बघ इकडं हॅलो हॅलो कैलासवासी विक्रम बाळाजी मोरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे 8 सुपुत्र कैलासवासी नितीन श्री संदीप सचिन वैभव राकेश योगेश रोशन समीर यांच्याकडून नमन मंडळासाठी 1001 रुपयाचे पाणी मिळाले हे मंडळ त्यांचा आभार आहे धन्यवाद. अतिशय चांगलं झालेलं आहे मोडला बहुतेक अरे उद्या आवाज येतोय. अहो बाई इकडं मागला आवाज ए! येतोय. अरे तुला नाहीत्या वेळेस नाहीतीकडून आवाज यायची म्हणजे ऐकायची सवय आहे. पेंद्या ए पेंद्या पेंद्या काय रे झालं असेल नट सेल झाले होय का? तसंच काय ते. मला आवाज येतोय. ए, तुला आवाज मारत ए पेंद्या पेंद्या झाला काय सर अरे पेंद्या अरे त्या म्हातारीचं तू कशाला ऐकायला गेलास रे आणि काय म्हणत मी बजरंग बली सारखा उभा राहतो वेळ आहे कुठचा अरे तुला सांगितलं होतं काय अरे पण ते मला म्हातारी सांगितलं नाही तू उभाला म्हणून मी उभा लावला तिला बोललो तू जाणार नाही ना अरे यालाय तुला सांगितलं ना काय भजरंग बली सारखं उभा राहा. मग तू राहिलास कसा मारुती सारखा. अरे वेड्या अरे काय टोका फिरलंय तुझं अरे वेड्या बजरंग बलीनी मारुती अरे एकच देव ते वेड्या काय? कुठला? तुला माहिती नाही अरे त्यांना नाव 2 आहेत एक बजरंग बली आणि मारुती अरे दोघे देव एकच आणि मला काय सांगतोस मारुती सारखं करायला म्हणून वेडा पुढचा अरे वेड्या पण तुला मी जी कामगिरी करायला सांगितली होती ते काय झालं अरे मला उभा राहायला सांगितलं नाही कसला मला त्या पोलीस दणका दिला मला कामगिरी काय सांगितलीच नाही अरे सांगायच्या अगोदर मला ती म्हातारी सांगितलं नाही तो उभाला म्हणून मी उभा लागलो अरे वेड्या त्या म्हातारीचं ऐकू नको ती म्हातारी खूप हुशार आहे अरे पण मला कसला दणका दिला माहितीये काय माझा झालं नाही ना अरे तुला? माझा खालचा दम खाली आणि वरचा दम वर ना असं अरे मग अरे पेंड्या हा माझ्याकडे कोवळ्या पुरुषी तुला धक्का मारला आणि तू खालचा दम खाली वरचा दम वरती कसला रे पुरुष तू मग मी पुरुष नाही छे, आहे पोकळ हा. दिसता कसा पोकल असेल नाहीतर काय अगं मी लहान असते ना मी असा लिलबिलीत होतो हे बारीक होता हा बारीक होता हा. तेव्हा माझ्या आईने कन्या काय म्हणलं नाही नाही म्हणलं. हा बाकी सगळं म्हणलं आणि बाकी मी मजबूत आहे अगं पण तिची जी पोल आहे ते वाचन चालताना काय मुलं काय बघित नाही बघते हा कुठले त्या पोलीने मला दणका दिला ही बघ ये ग बाई अशी फुलं बोल
पण तू काय वाटण चालताना फुलं काय बघित नाही आम्हाला बाजारात जायची घाई असते. म्हणून तू काय मोलं बघित नाही नाही, नाही. आणि मोठी एखादी जर दगड असती ना तर तुझं पानलं कोलं कोलं दातात ना घशात गेलं असते. कशी माझी मी होता मता माझी कमकोर नाही. का ग बायो मी नेहमी कोलगेट ऍक्टिव्ह सॉल्ट लावते. वाट लावला नाही आता. अरे उद्या उद्या अरे इकडे आहे ना. काय झालं? अरे ती पोरब काय म्हणाली काय म्हणते? अरे म्हणते नेहमी कोलगेट ऍक्टिव्ह सोडून लावते. अरे वाटलंच होतं मला. ती ज्यावेळेला कोलगेट ऍक्टिव्ह सॉल्ट म्हणाली तेव्हा माही म्हणाल या कोलगेट टूथपेस्ट याने वाट लावून टाकणार. अरे वेडे नो, कोलगेट ऍक्टिव्ह सोडून नव्हे. अरे मग काय केलं तुम्ही? अरे ती अरे म्हणाली कोलगेट ऍक्टिव्ह सोडून लावते अरे म्हणून. असं नाही म्हणाली ती वेडे नो. कोलगेट ऍक्टिव्ह सॉल्ट हे नवीन पेस्ट निघाले आता. याने काय होतं माहितीये का? हा. दात अतिशय मजबूत होतात. त्यामुळे ती मुलगी म्हणाली हा. जरी मला धक्का लागला असता हा. ना ते माझे दात तेवढे मजबूत आहेत. होय काय हा. हे कोण ऐकलंय हे? काय झालं? बघा तुम्ही म्हणते ना नेहमी कोलगेट ऍक्टिव्ह सोलून लावते नाही तर तो सोलून लाव नाही तर गलम गलम चुलीतली फुली लाव. आम्हाला काय करायचं? नाही मी जेटका निकाला लावतो. तेव्हा तिकडे भाजलास बघ. कसा बांधला बघ तुझ्यापेक्षा पानलं फुटूक जात आहेत का नाही माझं. बघा म्हातारे मगाशी माझा नाव- सारखा म्हातारी म्हातारी म्हणतो म्हणजे केवढी काय रे म्हातारी दिसते. बरं म्हातारी कुठे आहे? म्हातारी नाही अरे मेल्या तुझं केस पिकलेत माझे पिकलेत काय पण बघ. तुझं काय रस्त्यावरची डांबर फासली असती अजिबात नाही मेल्या. कुठं डांबर लावली दिसते तुला. मग काल कशाला दिसलं. हा, वेडा नाही. हा. त्याला डांबर म्हणत नाहीत, मग? त्याला मेहंदी म्हणतात. हा ते लावू दे आपल्याला काय घालायचं आहे. बघा हे म्हातारे मगाशी मला नाव विचारली पण ह्या सर्व पोरी तुझ्याच काय ग. माझ्या काय शंका वाटते तुला. ह्या एवढ्या सर्व पोरी तुझ्याच. अरे ह्या 4 आणि 4 पोरगे घरी आहेत. बघा म्हातारे हा तुला एवढा टाइम तरी कधी गावला. त्याशी तुला काय करायचंय. आता म्हणते ह्या चार चार मग हे वेड्याला म्हातारे ह्या पोलीचं नाव काय ग. तुला काय करायचंय. मग माझं नाव विचारलास ना तू. मग तुला मी हाक कसा मारणार म्हणून मग विचारलं. मला पण त्या पोलीला हाक मारायचा आहे. माझी ना आधा. आईला सॉलिडच आहे. टॉयलेट का. ही तुझी कोण आधा. अरे राधा मेल्या. हा ही तुझी आधा. राधा ही तुझी आधा. ही तुझी माधा. ही तुझी गोदाने हा काय भजबद आहे काय. बरोबर आहे. बाजारी काय? बरोबर काहीतरी काय नाव काय बोललो मी. त्याच्या तिथं आलाच मी काय चुकीचं काय बोललो. तर काय करा. मग मला एकीचा पोलीचा तेवढं नाव कशाला सगळ्यांची सांगायची. तिला मी सांगेपर्यंत तू काहीतरी वेळेसाठी बरोबर केला. मग मगाशी कशी सांगायची मला हे चाल पोलीने चाल पोलगा घालत आहे झटकन सांगितलं असता. मग तसंच लगेच सांगायची नाव. अरे वेड्यानो, हा. म्हातारी काय म्हणते तिला एखादं मावशी म्हणा किंवा दुसरं काहीतरी नाव. तेवढी कुठे अक्कल आहे त्याला. मग तुला मी आई आज मानू मानू हाक देणार ना. अरे होय मार एकदा. हे आहे म्हणजे तुम्ही आता मी सांगितलं तुम्हाला हाक मारायला म्हणजे चांगली गोष्ट आहे. एखाद्या माणसाला हाक मारणं म्हणजे तुम्ही आई हाक मारलं. मग आई हाक मारलेला म्हणजे केवढा हाक मारलेला आहे. त्या मावशीनं खरोखर तुम्हाला हाक दिला घरी. म्हणजे तू पण तुला बंद करून ठेवलं होतास. म्हणजे हाक मारता क्षणी मावशी ऊ म्हणाली. तिच्या तोंडाकडे बघ. बरं आता एकदा हाक मारा बघू मी बघतो. बघा हा हे आहे. स्वतः मारताय आई आणि स्वतः करताय ऊ. अरे वेळा त्या मावशीने ओठ सुद्धा हल्लेला तुम्ही म्हणताय हाक दिला मावशीला. म्हणजे तू बघतलाच नाही. अरे मला वेडा. काय तू मला वाटतं आम्ही हाक मारल्यावर तू तुला बंद करतो. अरे वेड्या हे मत आहे तू हाक नाही गेला ती पण छे म्हणते. अरे जेवण तिला हाकच दिलेला आहे. वेड्या गोष्टी आहे. म्हणा न नसू दे देऊ दे नको देऊ दे. पेंड्या हा तुम्ही नक्की आहात तरी कोण. आम्ही कोण. हो आम्ही कोण. हो. तुझा बापूस तू. काय वेड्या हाक. इकडे पुढे ये, इकडे ये. आता तूच म्हटलीस तुम्ही कोण म्हणून. पण कोण म्हणजे बापू माझा. हे कान सोड कान गाभं नाही. तुम्ही नक्की इथे किती जण आहात मला सांग. आम्ही हो आम्ही आमची ओळख आहे तुला. मागासपासून सांगते ती काय सांगते तुला. काम सांगतो सांग लवकर. आय अवघे लचिले तिनी ताल. बरोबर आहे. बरोबर आहे. पुढे ऐकलास. होय होय
अवघ्या लचले तिने चाल सर्व आम्ही मुतून पाहतो. अवघे रचिले तिने ताल आणि त्यानंतर काय अरे सर्व आम्ही मुतून पाहतो. वसुदेव देवकीचे बाल हा. त्यांच्याच आम्ही तो पालो. अरे वेड्या अरे असं नाही ते मग कसा अरे वेड्या काही गोष्टी चुकीच्या मला त्याचा अर्थ वेगळाच लागतो. अवघे रचिले तिने ताळ हा म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. स्वर्ग मृत्यू पाताळ तेच आहे. अवघे रचिले तिने ताळ स्वर्ग आणि मृत्यू पाताळ. स्वर्ग आणि मृत्यू पाताळ. मग आम्ही असंच बोललेलं ना. श्रीकृष्ण देवकीचे बाळ आणि त्यांचेच आम्ही गोपाळ म्हणजे त्यांचेच आम्ही मित्र अशी ओळख सांगायची. मग तसंच सांगित होतो ना. काय तर सांगायचं होतं वेळा कुठचा. अरे जर असले शब्द तुम्हाला येत नसतील तर कशाला विनाकारण नाही ते सांगताय. अरे पण त्याला ओळख हवी होती म्हणजे सांगाय नको. ओळख हवी ती म्हणजे काय. मग तू शहाणा असतो तर तू पाठी राहतोस आणि मार जर का खायला तुमच्या मत तसे तर मला सांगा मी बघतो मग काय करायचं ते. मग जा तूच पुढे जा. असं होय हा. मागे तुम्ही दोघे जण आता सगळ्याला मोठं काम केलेलं आहे आता मोठेपणा करायला जातो. हे बघ मी एवढं तुला वाटत असेल ना जा बाबा तू. दादा आपला तू जा सांग. जा आम्ही चुकीचं अरे मग बोलतो. तुला राग काय एक जर का मला लाज येतो म्हणजे मार काय द्यायचं तिथे रडायला लागला तो. बोला बोला. अरे तू तसं करतो तसं बा. अरे ह्याला झालं काय. अरे लढतो का बा? तू का म्हणजे त्या पोरीने पटापट मारली तेव्हा आपल्याला आलं. आणि आम्ही याला बोललेलं तेव्हा लगेच जाऊ द्यायला. अरे वेळे हे बघ इकडे काय माहितीये का अरे त्याचं मन आहे हळवं म्हणजे माणूस जरी दिसला ना तरी तो मनापासून आतून ना खूप कमकुवत आहे. लगेच लागायला लगेच रडायला लागतो. लगेच रड. रडायला लागतो. बरं आहे बघ आता तो अजिबात रडू नकोस. आता आपली बाजू आलेली आहे. आता आपली वेळ आलेली आहे. आतापर्यंत त्याने तुला मारलं ना मग किती मारली. आता पुढे बघ मी काय करतो ते. हा, बघ काय झालं ते करणार आहे तर आम्ही बघतो. प्रत्येकाला मौका मिळेल. आपल्यावरती अन्याय झालाय तो सहन करू नका. आता मी काय करते बघ. हे मावशी पुढे कोण तू? आम्ही श्रीकृष्ण देवांचे सौंगडे आहोत. मी सुदाम हा पेंद्या आणि हा लंगड्या. अरे पण हा पेंड्या हा. आणला म्हणजे तू सुद्धा मी सुदाम. इथं कशाला आलात? इथे आलेले कारण म्हणजे हा रस्ता मी प्रतिबंध केलेला आहे. कोणाच्या कारण कोकणातील दैवत तुम्ही मथुरेला घेऊन जायचं नाही. हे आम्ही श्रीकृष्ण देवांच्या हुकमावरून तुम्हाला या ठिकाणी अडवण्यासाठी आलो. हात रांगला पुढे बाजून व्यापारचा आहे हे ना? बघ, हे म्हातारे खेळण्या पुणे म्हसे. मध्ये मध्ये बोलणार नाही होतो मध्येच बोलतो. रडून झालं का? अगं म्हातारे गोकुळातला दही दूध मथुरेला नेऊन आम्हाला काय खायला भेटतोय. नाही उपाशी आहेस. उपाशी म्हणजे बघ काय नुसते कन्यान कन्या बाहेर पडल्या माझ्या. तिला पार पडले. तुझ्या पडले दोय. अगं इकडे जर वाना आला तर इकडे मी जाईल अशी माझी हालत झाली माहितीये. हा तुला मी देते एक मटका भरून दही. दही देणार हा. हा, तरी पण जायचं नाही. हा उद्या सांग तू मला. तर तुम्ही मथुरेच्या बाजारे आजपासून जाऊ नका असं श्रीकृष्ण देवाने आम्हाला हुकूम सांगितलेलं आहे. आणि तेच काम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हजर झालो. अगं मुलीनो काय झालं मावशी? दंब काय म्हणतोय तो? मथुरेच्या बाजारी जायचं नाही म्हणतो. अगं मावशी आपण जायचं मथुरे बाजरी. काय तू मथुरे बाजारी जाणार आहे. यांचं ऐकायचं नाही नव्हे. हे बघ, या अशा जर गवळणी वाढत निघाल्या तर आपली बाजू कमकुवत होईल. लक्षात ठेव वेड्या. लवकर काय निर्णय घेतला पाहिजे. परत देण्या लगेच परत दिल्ली का नाही. कधी जाईल मथुरे बाजारी. तुम्ही मथुरेच्या बाजारी जायचं नाही म्हणजे नाही. आम्ही जाणार म्हणजे ए पुन्हा पुन्हा बोली तर टाकेल मुस्काटावर. जाणार म्हणजे काय. जाणार बाजाराला जायचं नाही अजिबात. सुदामा. हे पिंड्या, काय करतो तुला? Thank you.
मग चला का म्हणजे घ्या. हे बघ पेंद्या या गवळ्यांना अनेक वेळा सांगून पण ते अजिबात ऐकत नाहीत. आज मात्र त्यांचा एक सुद्धा मठ आपण शिल्लक ठेवायचा नाही, लक्षात ठेव. अरे त्याची काळजी करू नको, मी आहे ना. तसा श्रीकृष्णदेवांचा हुकूम आहे. एक वेळ पुन्हा त्यांना समजुतीने सांगून पाहतो, ऐकल्या तर ठीक, नाही तर त्यांच्या दया सुद्धा नाश करायचा आणि आपण श्रीकृष्णदेवांना इथून भेटायला जायचं, समजलं? ठीक आहे. तुम्ही किती काय सांगतात ना तरी आम्ही मथुरी ए बाईच्या जाती आगाऊपणा किती करायचा. हा टाकीन मुस्काटावर एवढा मोठा पुरुष सांगत असताना किती आगाऊपणा बाईच्या जातीला पाहिजे. आवाज आवाज खांदे केला तर इथं थांबणार पण नाही. हा, तू बस. अरे पेंद्या जरा थांब. जेव्हा डोळा आता काय केलं संकेत वेळेला मी डोला मारला म्हणते. अरे मग मी काय नाही केलंय. अरे मला नाही घर चालता येत आहे आणि हिच्यावर डोळा कुठं मानू. त्याला विचार काय केलं ते. अरे नीट बघ. मला इकडे ये. मला मी तिला विचारता विचार. तुझ्यावर ह्यानं डोला मारला, मग? तुला लागलाय नाही ना. इकडे येणार बघतो तुला. तुझ्या इकडं पण बघ. एक दोन दोन जागेवर असताना मला तरी मारलाय कुठला रे. बरोबर आहे, डोळे तर जागेवर आहेत. कसा बोलवला त्यानं? त्याला विचार. होय लागला खुणवली. मी कुठं गुन्हा नाही. वेळा उचला. आपण हे काम करायला आलोय. तो मागे चल. मागे हो. हॅलो, अजित मोरे यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपये आला आहे. त्यांचं असं सांगणं आहे की मावशीने नाव घेतलं पाहिजे. अजित, ऐकत का? नाव ऐकायचं? मला मग? कोणाचं नाव घेणार आहेस? आता बघ मी कोणाचं घेते ते. चांगलंच घे. मुंबई ते चेंबूर, मुंबई ते चेंबूर, चेंबूर ते घाटला, कोणाचा पाटला? मुंबई ते चेंबूर, चेंबूर ते घाटला. हा, अजितरावांचे नाव घेते, त्यांचाच लेंगा फाटला. हॅलो, अनिता शामराव कदम दुर्गेवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं. हे म्हणणं त्यांचे आभार आहे. धन्यवाद. मावशी म्हणते लेंगा म्हटला. अरे तू काय म्हणत होतास? लेंगा म्हटला. अरे पण आता काय म्हणत होतास? नाव अरे घेतलं. पण लेंगा म्हटलं मला अजित मला कळीत होता का. अरे नाव घेतलंय का? ए, ती नाव घेतोय. असं नाव घेतात. मग तू घे नाव. मी बघ कसं नाव घेतो. कोणा म्हणत होतास नाव? मावशी ठीक आहे. अशी फुले मी अशी फुले टाकील ढल पलवून. मावशी चिडली. बघ नाव कसं घेतात. कसा शंकराच्या पिंडीला नागाचा वेळा अरे वा, शाबास, हुशार असा नाव घ्यायचा आहे. असतो. बघ बघ शंकराच्या पिंडीला नागाचा वेळा, तू माझी म्हैस आणि मी तुझा वेळा. अरे वेड्या. अरे काय म्हणतो तू? म्हैस, तुझा रेडा. मगाच पण आम्हाला लेला बिला म्हणते, आता तिला म्हैस मारला तर काय. काय चुकीचं नाही. हे बघ मावशी, एक गोष्ट लक्षात ठेव. तू जर का या ठिकाणी मथुरेच्या बाजारी गेलीस तर श्रीकृष्णदेवांचा हुकूम मोडून जाते, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि जर का आता तू इथून निघालीस आणि आम्ही तुझा नाश केला तर उद्या परत भरपाई मागायला आमच्याकडे यायचं नाही. तरी आमची आम्ही मथुरेच्या बाजारी निघाले. अरे त्यानं नाच तरी हवाय ना आपल्याला भरपाई मागायला. बघ पेंद्या, एक सुद्धा माठाचं शिल्लक ठेवायचं नाही. लक्षात ठेव. अरे पाठ फुटले सगळे. अरे परत दगडी पण फोडतेस का काय रस्त्याच्या वेड्या? अरे गावले असते ना, ते आपण म्हातारीने ते तिला पण फुलली असते. ते ठीक आहे. अरे पण इथं श्रीकृष्ण देवालय त्यांना या तुमच्या गडबडीमध्ये पडला असतं माहितीये तुमच्याला. अरे देवालय. अरे मग वेळा कुठचा तुला हाक मारतोय तू आपला वेगळा तुझं काहीतरी जरा एक अरे मला लागत असा आलेला ना. आता जरा गप्प होतो. हा लालू ग. प्रणाम देवा. अश्रुवा सुदामा सुदामा कशी तुला माहिती आहे का? सुदामा सांगितलं का मला कसं काय झालं? देवा तुम्ही जी कामगिरी माझ्यावरती संपवली होती, कामगिरी करण्यासाठी आम्ही तिकडे त्या ठिकाणी गेलो. मी, पेंद्या आणि लंगड्या
त्या ठिकाणी गेलो असता अनेक प्रकारच्या गवळणी आम्ही समजावून सांगितलं की आजपासून तुम्ही मथुरेच्या बाजारी जाऊ नका, हा श्रीकृष्ण देवांचा हुकूम आहे. परंतु तुमचं नाव घेऊन सुद्धा त्या गवळणी थांबायलाच तयार नाही. आमचा एकही शब्द न मानता त्या गवळणी शेवटी मथुरे बाजारी निघाल्यात. अनेक प्रकारे त्यांना समजावून सांगितलं परंतु काही उपयोग झाला नाही. परंतु देवा आज मात्र त्या मथुरे बाजारी गेल्यात खऱ्या, परंतु आम्ही त्यांचा एक सुद्धा माठ शिल्लक ठेवलेला नाही. आम्ही आमच्या कामगिरीप्रमाणे त्यांचे सर्व माठ फोडून टाकलेले आहेत. आज तर त्या मथुरेच्या बाजारी जाणार नाही. परंतु देवा गवळणी मात्र खूप मगरूर आहेत. आज ना उद्या ना परवा त्या नक्कीच मथुरेच्या बाजारी जातील यात तर शंकाच नाही. सुदामा तू काही काळजी करू नको, मी घेतो तो समाचार. ठीक आहे देवा, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा समाचार घ्या. पेंद्या बरं, आता मी काय देवाला सांगायचं ते सांगितलंय. तुला त्याच्यामध्ये काय आणखीन बदल करून सांगायचा असेल तर सांग. तू आपला सगळा सांगितलायस ना, हो. तुझा मोठेपणा सगळा सांगितलेला आहे ना. आता आम्ही देवाला नमस्कार अरे करतो. लगड्या, हा माझ्यावरती काय एवढा जलतो रे? बरोबर आहे. अरे हा म्हणतो बरोबर आहे. मग आम्ही काय चुकीचा बोललेला काय आहे? झालं? मला एवढा लांब सगळा सांगीस पर्याय हा. आम्हाला आधी देवाचे नमस्कार तरी करून द्यायचा, नंतर तुझा काय होता देवाला सांगायचा. अरे पहिले कामगिरी सांगितली. भले पण आधी आपण देवलात गेल्यावर आपण देवाला आधी नमस्कार करतो. हो, बरोबर. मग आधी देवाला नमस्कार करायचा आणि मग आपला काय आहे बा देवा मला पाव, त्यानंतर मागायचा. मग आम्हाला नमस्कार करायला नको. म्हणजे माझं चुकलं. मग आधी तू काम देवाला सांगितलं. बरं ठीक आहे, आता तुम्ही काय सांगायचं सांगा. हा देवाला नमस्कार देवाला करतो. कलू नमस्कार देवा नमस्कार. आशीर्वाद आहे. देवा मला सुखात ठेव. त्याला सुखात ठेव. अरे वेड्यानो, म्हणून तुम्हाला मी पुढे पाठवत नव्हतो. असं नाही नाही तर देवानं बोलायला काय म्हणाला, देवा सुखात. सुखात. मला वाकल्यावर तुला आवाज तसा येणार नाही तर काय, मी खाली वाकल्यावर तुला आवाज कसा येईल? सुखाट आला. तू अरे वेड्या, बरं ठीक आहे, सुखाट ठेव, चांगली गोष्ट आहे देवा. मग मी सुखात ठेव मला बोललो मी. अरे बघ, तुझ्या मागाशी म्हणत होतास काय म्हणत होतास की तू मोठे पण तुझं सांगितलं. हा. अरे वेड्या, एक गोष्ट लक्षात ठेव, हा. त्यांचं नाव आहे देव. अरे देवाला काही सांगायची गरज नाही. त्याला खोटं सांगितलंस किंवा खरं सांगितलंस ना, परंतु त्याचं बरोबर लक्ष असतं सगळ्यांच्या वरती. कोण या ठिकाणी कामगिरी पार पाडतंय, कोण कामगिरी करत नाही. तू जे काम केलंस त्याचं फळ तुला नक्कीच मिळणार. भेटणार ना? अरे भेटणार. हा, मग चालेल. त्याची तू काहीच काळजी करू नकोस, लक्षात ठेव. हे लंगड्या, चल आपल्याला गेलं पाहिजे लवकर, खूप काम मला आहे. पायात आली बोलू दे. अरे मग करतोस का मग तुझं तिथे उभा राहून? हा देवा मला पाव, बघ आहे ना. आणि त्याला एक गरम गरम वला आणि आमच्या उद्याला व्हायची चटणी. वेड्यानो, अरे देवांसमोर, अरे युगाचा मालक आलाय समोर आणि तुम्ही त्याच्याजवळ चटणी वडापाव मागताय. वेळे कुठचे? अरे यालाच काय पाव त्याला मागितला आणि जर वला नसेल तर काय पावाला चव आहे काय? अरे वेड्या, तुला जर एवढी वडापाव खायची होत असेल ना तर उद्या सकाळी उठून मार्ग दाखवून येत जा कलमाखाली. छान वडापाव मिळतो तिथं, लक्षात ठेवा. बरं आपण जाऊया. जाऊया. बरं देवा, येतो आम्ही. मी या. आता चल. काय रे परत राहण्याचं मागे? नमस्कार देवा नमस्कार. अरे नमस्कार. आशीर्वाद आहे. देवा आम्ही निघायचा. मी जा. जा म्हणताय देव. मग चला. जाऊया ना. हो, काय सांगायचंय? तुला काय सांगायचं आहे? तुला काय सांगायचं असलं तर सांग. देवा त्या गवळणीने ती म्हातारी आहे ना थेरली बुद्धी बुद्धी देवा. तिने मानून माझा चांगला पीठ पाला नाही, तिचा चांगला पीठ पाला आणि उद्या सकाळी आम्हाला भाकल्या बसायला. मी या. तेवढ्या बाकड्या शिल्लक राहिल्या होत्या त्या पण सांगून झालं ना. सांगायला वडापाव नको, पण तुला झाला. काय मानला नाही तिनं. येतोय देवा आता. बाय बाय देवा. चल उद्या. आता म्हातारीला काही डोकं फिरले का काय होतं तिथं? मला पण ती का आमच्या पुढे वाचता हे व्यवस्थित बघून चल रस्त्याला. हे काय झालं? देवाला येते बघ. हा ना काय ना टाकतील कापून. चल बघ.
ऐकणार पाहिजे मग आम्ही काय गं? आता आपण काय करायचं बरं? चला मग लवकर. नको अडवू जाऊ दे श्रीहरी माठ दुधाचे डोईवरी नको अडवू जाऊ दे श्रीहरी माठ दुधाचे डोईवरी श्रीहरी